स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ब्लू फ्रॉग्स डिव्हाइसेस असे पुण्यामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि या ब्लू फ्रॉग डिव्हाइसेसमध्ये तुमच्या ब्लूटूथचा डेटा, तुमच्या ब्लूटूथचा आणि तुमच्या फोनच्या मॅक आयडीचा वापर केला जातो। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रायव्हसी ब्रीच होत नाही। म्हणजे तुम्ही आता आज तुम्ही आले का स्वारगेटमधून गोळीबारला तुमच्यापैकी कुणी आला असेल आणि तुमचं ब्लूटूथ चालू असेल तर तुमचा स्पीड त्याच्यामध्ये आलेला आहे। सो हे ब्लूटूथ डिव्हाइसेस ज्या ज्या गोष्टीला आहे, मग ते फक्त मोबाईल फोन नाही, तुमच्या लॅपटॉप असेल, इतर याला असेल, त्याचा वापर केला जातो। याच पद्धतीने जगभरामध्ये वायफायचा पण वापर केला जातो। म्हणजे वायफाय आणि ब्लूटूथ तुम्ही ऑन ठेवलं की यू आर मार्क। सो त्याच्यामुळे त्याच्यातून पुन्हा हा कुणाचा फोन आहे, कोण वापरतंय याच्या संदर्भात कुठलाही ब्रीच नसला तरी हे जे स्टॅटिस्टिक्स आहे हे 100% ॲक्युरेट आहे। म्हणजे याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही। आता आपण जंक्शन वाईज जर सुरुवात केली गोळीबार मैदान, तर मला वाटतं आपण व्हिडिओ सुद्धा लावू किंवा गोळीबारचा आहे का फोटो? गोळीबारला आपण बघितलं असेल स्वारगेटवरून येताना एक आम्ही लेफ्ट फ्री केलेलं आहे। त्या लेफ्ट फ्रीमुळे त्या सिग्नलचा टायमिंग कमी झाला। पुढे जाऊन ममादेवी जिथं सिग्नल आहे तिथं रस्त्याची रुंदी आहे ना, तो लेफ्ट फ्री दिसत असेल। ममादेवी चौकामध्ये काही एका रुंदीला रस्त्याच्या मध्ये 5 लाईटचे दिवे होते, ते काढून त्या ठिकाणी आपण रस्त्याची रुंदी वाढवून दिली। पुढे जाऊन भैरबा नाल्याला आपण बरेचसे चेंजेस रस्त्यामध्ये अगदी छोटे 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 बदल केले। ममादेवी सिग्नल आपण बंद केला। आपण सोपानबाग ते रामटेकडी याच्यामध्ये रस्त्याची रुंदी वाढवली। रामटेकडी ते रामटेकडीच्या पलीकडे जो जाणारा आहे तो आहे का? माझा फोटो आहे काय बघा, तो त्यात दिसतोय। तर तिथे डिवायडर्स मध्ये घेऊन आपण तिथे रस्ता ब्रिजवरती मोठा केला। आणि रवी दर्शनच्या इथे जर आपल्याला आठवत असेल, रवी दर्शनच्या इथे, तर रवी दर्शनच्या इथे डाव्या बाजूला लक्झरीज लागत होत्या, तिथे कट्टा होता मोठा, तो कट्टा काढल्यामुळे एसटी स्टँड आतल्या बाजूला गेलं। आणि पहिल्यांदा पुण्यामध्ये आपण लक्झरीजसाठी जशी संगमवाडीला आहे, आमचं ध्येय असं आहे की पुण्यामध्ये लक्झरी बसेसनी ऑफ स्ट्रीट पार्किंग करावं। म्हणजे रस्त्यावरती पार्किंग पूर्ण खाली वरती, अरे वरती तो हा बस तिथं दिसतंय का, तो खड्डा ब्रिजच्या मध्ये होता बरं का। तुम्ही आपल्या सगळ्यांना आता रामटेकडीच्या ब्रिजच्या मध्ये हा होता। यांनी बरंच, कारण ह्याच्यावरनं आज ट्रक गेला तरी चालतो। कुठलाही ब्रिज न बांधता दांडगे साहेब आणि पावसकर साहेबांनी याच्यावरती अशा पद्धतीने स्लॅब केला की आज ट्रक जरी तिथून गेला तरी तो खाली जाणार नाही। कारण ब्रिजच्या मध्ये ब्रिज बांधणं हा स्किलफुल टास्क होता आणि तो त्यांनी खूप स्किलफुली। अजून एक विषय, फातिमा नगर जंक्शन बंद करण्यामधला लोकांना असं वाटलं की फक्त सोलापूर रस्त्याची वाहतूक वाढावी, सोलापूर रस्त्याची वाहतुकीचा स्पीड वाढावा, परंतु फातिमा नगर जंक्शन बंद करण्याचा दुसरा उद्देश होता, तो म्हणजे शिवरकर रोड डिकंजेस्ट करणं। आपण जर त्या ठिकाणी कुणी राहणारे लोक असतील तर मी तुम्हाला अगदी 100% सांगतो, 3 महिन्यापूर्वी शिवरकर रोडवरती वारंवार वाहतूक कोंडी होत होती। म्हणजे हा रस्ता आहे की वारंवार वाहतूक कोंडी होते। आपण फातिमा नगर जंक्शन बंद केल्यानंतर शिवरकर रोडवरचं ट्रॅफिक हे वरती पानोडी बाजारचा म्हणजे लुल्लानगर ते भैरबा नाला जो रस्ता आहे त्याच्यावरती शिफ्ट झालं आणि या शिफ्टमुळे ऑटोमॅटिकली शिवरकर रोड डिकंजेस्ट झाला। सो वाहतुकीमध्ये करत असताना आपण कुठे काही बदल केला तर त्याचे इम्पॅक्ट कुठं होतो याच्या संदर्भामध्ये जो इनपुट दिला होता तो मिलिंद रोडेजींनी दिला होता। आम्हाला असं वाटत होतं की फातिमा नगर जंक्शन अशी फातिमा जंक्शनमध्ये एक प्रॉब्लेम आत्ताही आहे जो इंडियन एक्सप्रेसनी पॉइंट आउट केला होता, जो आम्ही आधीच गृहीत धरला होता, तो म्हणजे पेडेस्ट्रियन क्रॉसिंग। तर याच्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे हे एकदा जंक्शन क्लोज झाल्यानंतर तिथं रेज पेडेस्ट्रियन क्रॉसिंग प्लस स्टॉप लाईन प्लस रंबल स्ट्रिप्स ह्या येणारच आहेत स्वाभाविकरित्या। पण याच्या व्यतिरिक्त शिवरकर रोड पूर्णतः डिकंजेस्ट करण्यासाठी
तिथे पुन्हा व्यापाऱ्यांचा सुद्धा एक असा इन्क्लिनेशन असते की ही डिकंजेस्ट झाल्यानंतर माझ्याकडे लोक येतील का नाही येतील. तर जंगली महाराज एफसी रोड ज्या वेळेला आपण डिकंजेस्ट केलं होतं त्यावेळेला असाच एक जनरल ॲप्रिहेन्शन व्यापाऱ्यांच्या मनामध्ये होतं की याच्यामुळे डिकंजेस्ट झाल्यामुळे आम्हाला त्रास होईल, परंतु तसं होत नाही वास्तविकरित्या. जे थ्रू जाणारे ट्रॅफिक असतं ते कधीही थांबत नाही आणि जे तिथे येणार आहेत ते येणारच आहेत. व्यापारावरती त्याच्यामुळे काही विशेष परिणाम होत नाही. आता सांगितलं तो आम्ही एक टास्क म्हणून आम्ही तो घेतला होता की आपल्याला तिथं सुधारणा करायची, वाहतुकीची कोंडी होतीये, वाहनांचा वेग हा कमी होतोय काही तिथल्या कारणांमुळे, त्यामुळे आपण हा टास्क घेतला होता आणि अतिशय सुंदर. किंबहुना मी असं नमूद करू इच्छितो की मनोज पाटील साहेब आल्यापासून महापालिका आणि पोलिसांमधला समन्वय अतिशय सुरेख झालेला आहे. म्हणजे कुठलेही इश्यूज असतील तर आम्ही चर्चा म्हणजे रेग्युलर संपर्कात असतो, कुठे काय इम्प्रुव्हमेंट्स करता येईल काय नाही. तर सोलापूर रोडला काय ऍक्टिव्हिटीज आपल्याला करणं आवश्यक आहे वाहतूक सुधारण्यासाठी आणि सगळ्यात ती परिस्थिती. तर आता तो मध्ये जो पुलावरचा विषय निघाला तिथे 2 ठिकाणी खाली जायला जिने होते, त्या जिन्यावरनं लोक जर तिकडे आसपास जे राहतात ते जिन्याचा तो वापर करत होते, पण ते आता डिफंक्ट झाले होते जिने. तर त्यामुळे वाईडनिंग जर आपल्याला करायचं असेल तर तो पोर्शन बंद करून म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं ट्रॅफिक त्याच्यावर जड वाहतूक जाईल अशा पद्धतीने आपण केलं आणि त्याचा रिझल्ट दिसायला लागला. दुसरी गोष्ट म्हणजे रवी दर्शनचा विषय असाच होता, किचकट विषय होता. लहान लहान इंटरव्हेन्शन आहेत त्याच्यामधले, पण ते खूप परिणामकारक इंटरव्हेन्शन आहेत. तर अशा सगळ्या पद्धतीने सोलापूर रोडचा आपण जर बघितला तर स्टॅटिस्टिक्स आहेत आपल्याकडे की चांगल्या समन्वयाने आणि आपण ज्या छोट्या छोट्या शॉर्ट टर्म म्हणूया आपण याला, इट डज नॉट कॉस्ट मच आणि इट डझंट टेक मच टाइम, ह्या अशा छोट्या इंटरव्हेन्शन करण्याने आपण खूप चांगला परिणाम साधू शकतो. हे या सोलापूर रोडच्या उदाहरणावरून आपण सिद्ध करू शकलेलो आहे. एक